नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 27 मे 2026 रोजी एक अत्यंत मोठा, अद्भुत आणि अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे. या दिवशी कमला एकादशी म्हणजे पुरुषोत्तम मासातील अधिक मासातील एकादशी. याच एकादशीला आपण सर्वजण पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणतो आणि या एकादशी सोबतच व्यतिपात योग सुद्धा आहे. येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षांमध्ये असा दुर्मिळ संयोग पुन्हा कधी बनेल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही. कारण पुरुषोत्तम मासातील एकादशी, त्यात पुन्हा व्यतिपात योग एकत्र येणे हे फारच दुर्मिळ मानले जाते. गेल्या अनेक वर्षात असा योग आला आहे की कधी आला आहे की की हे तुम्हाला स्वतः पंचांगणात तपासून पाहू शकता. म्हणूनच मी याला अत्यंत दुर्मिळ योग म्हटले आहे. तुम्ही सर्वांनी या योगाचा भरभरून लाभ घेतला पाहिजे. बघा, या अधिक महिन्यात प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथी महत्त्वाची, पण त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये जेव्हा एकादशी येते तेव्हा दुग्ध शर्करा योग निर्माण होतो. कारण मुळात संपूर्ण अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यातल्या त्यात एकादशीला खूप महत्त्व असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये 27 मे 2026ला कमला एकादशीचं औचित्य साधून पूजा कशी करावी, दानधर्म कशी करावी, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं तुम्हाला अनंत पटीने फळ मिळणार आहे. या दिवशी जे काही उपाय करणार आहे त्याचं फळसुद्धा तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे. तसेच काय करावे व काय टाळावे हेही जाणून घेऊया. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकामागून एक सोप्या क्रमाने समजून घेऊया की या योगाचा लाभ आपल्याला कसा करून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण व्यतिपात योगाविषयी समजून घेऊया. तर सर्वात आधी हा व्यतिपात योग कधीपासून कधीपर्यंत आहे ते जाणून घेऊया. व्यतिपात योग हा 27 मे रोजीच असणार आहे. 27 मे रोजी सकाळी पहाटे 3:11 हा योग सुरू होईल आणि 28 मिनिटांनी रोजी सकाळी 3:25 समाप्त होईल. म्हणजेच एकूण मिळून 24 तासांचा हा महायोग आहे. एकादशी सोबत आलेला 24 तासांचा हा अतिशय दुर्मिळ योग आहे. तर हा व्यतिपात योग कशासाठी आणि का शुभ मानला जातो ते प्रथम व्यवस्थित समजून घेऊया. ज्योतिष ग्रंथानुसार आणि नाडीशास्त्राच्या गणनेनुसार या योगाचे 4 टप्पे सांगितले आहेत आणि त्यात मिळणाऱ्या पुण्याचा महिमा स्पष्ट केला आहे. जेव्हा हा व्यतिपात योग सुरू होतो त्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जे काही सत्कर्म कराल, दान पुण्य कराल, नामजप कराल त्याचे फळ सामान्य दिवसांच्या तुलनेमध्ये 1,00,000 पट होऊन तुम्हाला मिळते. आपण कमला एकादशीच्या दिवशी व्यतिपात योग व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. आता थोडक्यात सांगायचे तर या योगाच्या 4 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये केलेल्या सत्कर्मांचे दान, पुण्य, नामजप फळ उत्तरोत्तर वाढत जाते. तर या विशिष्ट वेळेत ब्रह्मांडात असणाऱ्या ऊर्जेचा हा प्रभाव आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग नक्की करा. आता जाणून घ्या काय करावे व काय टाळावे. बघा, एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावं, सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम भ्रूणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्री रामाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बालाजींची मूर्ती असेल, भगवान विठ्ठलांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळास केलं तर सोन्याहून पिवळं. कारण ह्या दिवशी जेवढी जास्त सेवा कराल तेवढ्या जास्त पटीने फळ मिळणार आहे. जलाभिषेक करत असताना पुरुष सूक्त म्हणणं शक्य होत नाही. त्यांनी काय करावं? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. ते करून झाल्यावर मूर्ती ताम्हणातून काढून घ्यावी. त्याचबरोबर ती जागेवर ठेवावी. त्यानंतर भगवान विष्णूंना गंध, अक्षता, पिवळी फुले, मिठाई अवश्य अर्पण करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी. ह्याच दिवशी विष्णू सहस्रनामावली, भगवान श्री हरिविष्णूंचे 1000 नावं घेऊन, नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा करावा. आणि तुळशीचं अर्चन म्हणजेच काय तर बाळकृष्णाने भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण आहे त्यांच्याबरोबर प्रभू श्रीराम असेल किंवा त्यांच्याकडे फोटो आहे बाळकृष्णांचा किंवा प्रभू रामाचा किंवा भगवान विष्णूंचा, त्यांना तुळशीचं अर्चन करावं. म्हणजे काय तर तुळशीचे पत्र अर्पण करावं. ज्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या दिवशी व्रत करावं आणि ज्यांची कायमची एकादशी आहे तर त्यांना ही सेवा घडणारच आहे.
सगळ्यांना माहीत आहे एकादशीला तुळस तोडायची नाही. आपल्याला ते आदल्याच दिवशी तुम्ही तोडून घ्या किंवा एक जरी तुळशीपत्र असले तरी ते भगवान श्री हरी विष्णूंना तसेच अर्पण करा. आणि विष्णू सहस्रनामावली किंवा ज्यांना विष्णू सहस्रनामाची म्हणजे भगवान विष्णूची 108 नावं माहीत असेल त्यांनी ते म्हणावं. ज्यांना नाही शक्य होत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून तुळशीपत्र अर्पण करायचे. ह्या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करा. तसेच कमला एकादशीला गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. गीतेचा 15वा अध्याय नक्की पठण करायचा आहे. तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पठण करायचे आहे. कितीही प्रखर पितृदोष असेल तर या ग्रंथाने खूप पितृदोष कमी होतो व या अधिक महिन्याच्या एकादशीच्या दिवशी जर हा ग्रंथाचं पठण केलं तर खूप भाग्याचे लक्षण आहे. तसेच तुम्ही पुरुष सुक्तमचं देखील पठण करू शकता. महिला माहेरी जरी असाल तरी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता. ज्यांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून मंत्र जप करावा की जेणेकरून आपल्याकडून भगवान विष्णूंची काही ना काही सेवा तरी आवर्जून होईल. आता बघा एकादशी आहे, आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. मग काय होईल? सत्यनारायण करायचं आहे पण फक्त बाळकृष्णाला जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता तुम्ही साधं खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही. या पद्धतीने जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न करा. पण एकादशी दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर बघा या एका व्यतिपात योगाचा लाभ घेतल्याने तुम्हाला एकदम 1000 अमावस्याचे पूर्ण पुण्य मिळवून जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण जे काही करतो ते सर्व काही तुम्ही या व्यतिपात योगात करू शकता. जसे की पितृतर्पण, दान, पुण्य या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. या दिवशी पितरांच्या निमित्ताने जे दान केले जाते त्याचे फळ अनंत सांगितले गेले आहे. आणि जेव्हा तुम्हाला पितरांच्या निमित्ताने दान करायला सांगते तेव्हा त्याचा अर्थ पंचबळीसाठी दान करणे असा होतो. पंचबली म्हणजे काय तर कुत्र्याला पोळी देणे, कावळेला अन्नाचे तुकडे देणे, घास टाकणे, गाईला चारा देणे, सदाचारी ब्राह्मणाला काही दान दक्षिणा देणे, मुंग्यांना खाण्यासाठी काहीतरी म्हणजे साखर पीठ टाकणे यालाच पितरांच्या निमित्ताने केलेले श्रेष्ठ दान म्हटले जाते. याशिवाय दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पितरांचे स्मरण करीत सकाळी लवकर उठून पितृसूक्त वाचायचं आहे. गीतेचा 7वा अध्यायाचे पठण करावे आणि तो पाठ पितरांना अर्पित करून जल सोडावे. यामुळे पितरांना अखंड तृप्ती मिळते. तसेच तुम्हालाही आत्मिक तृप्ती लाभते आणि या संकटांनी भरलेल्या सांसारिक जीवनात आपली गाडी अगदी सुरळीत रूपाने चालत राहते. किंवा तुम्हाला अध्याय पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही ओम पितृ देवताय नमः या मंत्राचा जप 11, 21, 51, 108 वेळा करू शकता. या योगात केलेले दान, जप, हवन हे अनंत पटीने फळ देतेच. पण शास्त्र पुढे सांगते की सूर्यपर्वणी म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळी जे दान पुण्य आपण करतो त्या सूर्यग्रहणाच्या पुण्यापेक्षा हे कोटी गुणी तंभवेत म्हणजे करोडो पटीने जास्त पुण्य व्यतिपात योगात दान, पुण्य आणि नाम जप केल्याने मिळते. कमला एकादशीचे व्रत उपवास 27 मे 2026 रोजी करायचा आहे. पण ही एकादशी तिथी 26 तारखेला सुरू होत आहे. 26 मे रोजी सकाळी 5:10 वाजल्यापासून ही तिथी सुरू होईल. यामुळे अनेक लोकांच्या मनात शंका निर्माण होईल की सूर्योदयाच्या आधी जर एकादशी सुरू होत आहे तर उदय तिथीनुसार 26 तारखेलाच एकादशी करायला हवी ना? तर नाही. प्रत्येक गोष्ट उदय तिथीवरून पाहिली जात नाही. तर बघा 26 तारखेला सकाळी 5:10 जी एकादशी सुरू होत आहे ती दशमी विद्या एकादशी आहे. म्हणजेच ती दशमी तिथीने युक्त आहे. जेव्हा सूर्योदयाच्या आसपास दशमी तिथी असते तेव्हा ती एकादशी व्रत उपवासासाठी वर्ज्य मानली जाते, ती करू नये. अशी दशमीयुक्त एकादशी केल्याने खूप हानी होते. याचे वर्णन गरुड पुराणापासून अनेक पुराणामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला 27 तारखेला शुद्ध एकादशीचाच व्रत उपवास करायचा आहे. आणि द्वादशीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचे किंवा दानाचे अन्न खायचे नसते. जसे अमावस्याला दुसऱ्यांचे अन्न खाल्ल्याने 1 महिन्याचे पुण्य नष्ट होते, पौर्णिमेला 15 दिवसाचे पुण्य नष्ट होते, संक्रांतीला 1 महिन्याच्या आणि मकर संक्रांतीसारख्या मोठ्या तिथीला खाल्ल्याने 6 महिन्यांचे पुण्य नष्ट होते. तसेच द्वादशीच्या दिवशी दुसऱ्यांचे अन्न खाणे हे कुत्र्याचे मांस खाण्यासारखे निषिद्ध मानले गेले आहे. आणि एकादशीच्या दिवशी तर व्यतिपात योग आहे. त्यामुळे 27 तारखेला विसरूनही दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नका.
या एकादशीचे व्रत जो कोणी गृहस्थ व्यक्ती किंवा जो कोणी मनुष्य करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीची अथांग कृपा राहते. भगवान नारायणांची खूप प्रसन्नता लाभते. आणि पुरुषोत्तम मासाच्या महात्म्यात असं वर्णन येते की पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षातील एकादशी जे कोणी नर नारी भक्तिभावने करतात ते गरुडावर स्वार होऊन स्वतः चतुर्भुज रूप धारण करून थेट वैकुंठ लोकात जातात. हे महात्म्य पुरुषोत्तम मासाच्या कथेत सांगितले आहे. हा पुरुषोत्तम मास सर्व महिन्यामध्ये परम मास आहे, म्हणजे सर्वात उत्तम महिना आहे. तसेच सर्व महिन्यामध्ये हा पुरुषोत्तम मास सर्वात मोठा आहे. हा उपदेश स्वतः लक्ष्मीजींनी केला आहे. आता भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना सांगता आहेत की हे राजन, जो मनुष्य या प्रकारे पापांचे निवारण करणाऱ्या या उत्तम व्रताची कथा भगवान विष्णूंच्या दिवशी म्हणजेच एकादशीला ऐकतो तो आपल्या सर्व पापातून मुक्त होतो. पारणं म्हणजे उपवास सोडायची वेळ आणि पद्धत. आता बघा एकादशीच्या पारणाची वेळ काय असेल. 26 तारखेला तांदूळ खायचं नाही, 27 तारखेला व्रत उपवास करायचा आहे आणि 28 तारखेला पारण म्हणजे उपवास सोडणे पारणाची वेळ असेल. 28 मे रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान असेल. यावेळी तुम्ही पारण करून घ्या. जर एखाद्याच्या घरी सकाळी अन्न बनले नसेल किंवा देवाला भोग लावण्याची व्यवस्था झाली नसेल, कारण आपण देवाला भोग लावूनच मग उपवास सोडतो, तर अशावेळी एक सोपा उपाय करा. हातात थोडे जल घ्या, म्हणजे पाणी घ्या. मनात संकल्प करा, मी या जलाच्या माध्यमातून माझ्या एकादशी व्रताचे पारण करत आहे, आणि ते पाणी प्राशन करा, म्हणजे पाणी पिऊन घ्या. याने देखील तुमच्या एकादशीचे पारण शास्त्रानुसार मान्य केले जाते. दीपदान. पुरुषोत्तम मासात दीपदानाची खूप अद्भुत आणि मोठी महिमा सांगितली आहे. सकाळी जेव्हा तुम्ही स्नान वगैरे कराल तेव्हा तुमच्या घरच्या मंदिरात देवासमोर एक अखंड दिवा लावून घ्या. अखंड दिवा लावण्याची खूप मोठी महिमा आहे. मी ती दीपदानाच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. इथे मी पुन्हा तीच गोष्ट सांगत बसत नाही, फक्त थोडक्यात सांगते. घरात मंदिरात तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, आणि जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा घराच्या मुख्य चौकटीच्या उंबरठ्याच्या बाहेर 2 दिवे लावा. त्यानंतर तुळशीपाशी आणि पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचे दीपदान करा. दान करणे मी आधी सांगितल्याप्रमाणे गरीब लोकांमध्ये आणि मुंग्या पक्ष्यांमध्ये अन्नदान करा. हे दान करताना असे समजू नका की तुम्ही कोणाला काही देत आहात, तर तुम्ही हे सर्व निसर्गात जमा करत आहात. हीच गोष्ट तुम्हाला पुढच्या जन्मात किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा प्रकृती चक्रातून परत मिळते. जसे आपण जमिनीवर एक बीज पेरतो तेव्हा प्रकृती आपल्याला त्यातून हजारो दाणे परत करते. ही निसर्गाची व्यवस्था आहे. नाम जप. या योग काळात भगवंताच्या नावाचा जास्तीत जास्त जप करा आणि सेवा सत्कर्म करा. आमच्या घरात सुतक किंवा पातक लागलेले आहे, तर आम्ही एकादशीचा उपवास करू शकतो का? तर बघा, तुमच्या घरात सुतक लागलेले असो, कोणाचा मृत्यू झालेला असो किंवा पातक लागलेले असो, घरात बाळ जन्माला आले असो, तरीही तुम्ही एकादशीचा व्रत उपवास करू शकता, असे शास्त्रात अगदी स्पष्टपणे लिहिले आहे. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगत आहे की शास्त्राचे असे विधान आहे, त्यामुळे तुम्ही उपवास करू शकता. मासिक धर्मात रजस्वला अवस्थेत एकादशीचा उपवास करता येतो का? तर हो, तुम्ही या अवस्थेत देखील उपवास करू शकता. दान पुण्य देखील करू शकता. फक्त शिजवलेले अन्न दान करू नका. कच्च्या वस्तू किंवा धान्य दान करू शकता, परंतु या काळात पूजा करू नये आणि मंदिरात जाऊ नये. एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुळशीपत्राचा नियम. या दिवशी व्यतिपात योग आणि एकादशी आहे, त्यामुळे तुळशीची पाने तोडू नका. तुम्ही पूजेसाठी 1-2 दिवसांपूर्वी तोडलेली पाने किंवा वाळलेले पाने वापरू शकता. आता अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी व्यतिपात योग आला आहे, हे मी सुरुवातीला सांगितलं. असे ज्योतिष ग्रंथानुसार आणि नाडीशास्त्राच्या गणनेनुसार याचे 4 टप्पे सांगितले आहेत आणि त्यात मिळणाऱ्या पुण्याचा महिमा स्पष्ट केला आहे. तर हा व्यतिपात योग कशासाठी आणि का शुभ मानला जातो हे व्यवस्थित समजून घेऊया. सुरुवातीचा काळ. या काळात केलेल्या सत्कर्माचे फळ सामान्य दिवसाच्या तुलनेत 1,00,000 पट मिळते. वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 वाजून 4 पर्यंत. भ्रमण काळ. या अवस्थेत केलेले दान पुण्य किंवा सत्कर्म थेट 1 कोटी पटीने वाढते. वेळ दुपारी 12 ते संध्याकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत.
पतन काळ, तिसरी अवस्था. या काळात केलेल्या जपदान किंवा सत्कर्माचे पुण्य 100 कोटी पट होऊन मिळते. तर एकादशीचे व्रत असेल तर त्याचे पुण्यही याच प्रमाणात महाकाय पटीने वाढते. वेळ रात्री 8:33 ते मध्यरात्री 12:35 पर्यंत. मुख्य पातकाळ, समाप्तीचा काळ. जेव्हा हा योग पूर्ण प्रभावात असतो आणि समाप्तीकडे जात असतो त्या अचूक वेळेत केलेले सत्कर्म किंवा दान पुण्य अक्षय ठरते, ज्याचा कधी क्षय होत नाही. 28 मेच्या मध्यरात्री. वेळ मध्यरात्री 12:35 ते पहाटे 3:25 अक्षय म्हणजे ज्याचा कधीही कोणत्याही युगात नाश होऊ शकत नाही. जर तुमच्याकडून कळत नकळत एखादी महाभयंकर पाप जरी घडले तरी हे अक्षय पुण्य तुमची साथ कधीच सोडत नाही. म्हणून या व्यतिपात योगाला दुर्मिळ योग म्हटले आहे आणि याचा भरपूर लाभ घेतला पाहिजे. सर्वांनी या वेळेमध्ये तुम्ही दान धर्म सेवा अवश्य करा आणि या दिवसाचा लाभ घ्या, कारण कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही हे सर्वांना माहिती आहे. तसेच तुमच्या मनात हाही प्रश्न येईल की रात्री अपरात्री तुम्ही दान करायला कुठे जाणार. तर बघा, त्या विशिष्ट अवधीमध्ये तुम्ही फक्त मनात संकल्प करून काही अन्न धान्य किंवा धन बाजूला काढून ठेवा की मी हे साहित्य उद्या सकाळी गरिबाला किंवा ब्राह्मणाला दान करणार आहे. या दुर्मिळ योगाच्या काळात तुम्ही एवढे करून जरी ते बाजूला ठेवून दिले आणि सकाळी दान केले तरी तुम्हाला रात्रीच्या त्या अचूक वेळेचेच पुण्य मिळणार आहे. आणि अगदी तुम्ही फक्त ती वस्तू किंवा अन्न हातात घेऊन मनात म्हणा की मी याचे दान सकाळी करणार आहे, एवढे म्हणून जरी ठेवून दिले तरी ते संकल्पित अन्नच मानले जाते. एकतर पुरुषोत्तम मास सुरू आहे, त्यात एकादशी तिथी आहे आणि त्याच दिवशी हा व्यतिपात योग देखील आहे. हा फारच अलौकिक आणि दुर्मिळ समन्वय आहे. हा लवकर जवळून येत नाही, म्हणूनच याचा भरपूर लाभ घ्या. तर शास्त्रामध्ये जे काही लिहिले आहे ते सर्व काही मी तुम्हाला इथे अगदी सोप्या भाषेत सांगून दिले आहे. तुम्ही याचा नक्की आणि भरपूर लाभ घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.